तुमच्या ब्लॉग मध्ये काही कंटेंट नसते तर तसं काही नाही. कंटेंट म्हणजे आम्ही जे डेली रुटीन मध्ये घडतंय तेच दाखवतोय. त्यासाठी काय ऍक्टिंग करावं लागत नाही. म्हणजे जे एकदम त्याला का ते मला सांगितलं पण नाही काय मी फेकणार आहे. मी पण त्याच व्हिडिओ स्टाईल करायसाठी वाट लागली. छोटा सा मेरा जहां है, छोटा सा मेरा जहां है. दुसरा फटाका उडलेला आहे गाई. आज शनिवार आहे. पप्पाचा बर्थडे मनावले. पप्पाचा बर्थडे. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आज आहे सॅटरडे आणि आज मी म्हणलं लवकर उठायचं. तरी लेट झालं थोडं. 7:30 वाजल्या उठायला. मी ड्रायफ्रूट खातोय पहिला. इथं सुरू आहे खिचडीची तयारी. दही वरनं तुम्हाला कळत असेल चिप्स, कारण की आज शनिवार आहे. पप्पाचा बर्थडे मनावले. पप्पाचा बर्थडे हा शनिवार आहे. पप्पाचा उपवास आहे. मम्मी म्हणलं मला शाबू पण दे, भूक लागल्या. कारण की पप्पाचा उपवास आहे. आम्ही सगळीजण खातोय. तर मम्मी म्हणली थोडाच भिजू घातलाय, खाऊ पण नका, चांगला नसते. मग ए थांब की व्यान जरा बोलू देत नाही मला. बाजू देणार नाही मला शाबू. बाबा तयार करते मग तुला लगेच देणार, बाबाला देणार. चला ही मिरची तळायला लागल्या. आता मिरची तळायची ना शाबूला मस्त. तुला मिरची पाहिजे का तिकड खायला शेतातली. आता विहान इथं असल्यामुळे मला ते काढता पण येणार. तर गाईज बघा, हे फटाकडीचं झाड आहे. त्याचं फुल आहे फटाकडी. फटाकोबी नाही, फटाकडी. काय म्हणते याला? फटाका. फटाका हे आहे ना गाईज, तुम्ही बघितलं असणार आहे. हे पाण्यात टाकले की फुटते भारी. आता मी याला तोडतो. एक हे वाळल्याला घ्यायचे असते, तोडली नाही. 2 हे 3 आहेत. आणि हे फुलं किती भारी आहेत बघा ह्याचे. तर 3 तुम्हाला दाखवतो. हे फोडून मी लहानपणी आम्ही असलेलं खेळायचं फोडून. फटाकडी पाण्यात टाकायचे दाखवतो. पप्पा आले. कुठला कोयता नाही खाली नेला असेल बघा. आपलं तिकडे शेतात नेला आहे काय. तर पप्पा घ्यायला आल्यात कोयता. इकडे दाखवत. तर ते गाईज मी पाण्यात टाकणार आहे. नाही ते फटाके फुटते. अजून तर फुटले नाही. फटाके फुटते पाण्यात. थांब की एवढं डोळ्याला लागेल. लय जोरात उडते. इथून तुला 2 किलोमीटर माग पळत जायला लागणार. अरे दुसरं पण टाकायला पाहिजे पाण्यात. भांग की ही बहुतेक मग अजून प्रॉपर वाळले नसणार आहेत. उडला जात होती. आता दुसरा उडते. दुसरा फटाका उडलेला आहे गाईज. भारी वाटलं फुटले फटाके. बघितलेस काय कशी फटाके आहेत. तर गाईज बघितला आमचे लहानपणाचे ते फटाके आहेत आणि आम्ही कायम उडवत होतो. इको फ्रेंडली फटाके त्याला म्हणायचं. भयंकर गाव जेवण घालायचं सुरू इथं. गाडी स्टार्ट कर. तरी सगळ्यांसाठी नाश्ता केलाय. पूर्ण फॅमिलीसाठी. मला वाटतं ही अर्धी कडी ही संपून टाकेल. तुम्ही दोघी अर्धी कडी नाही मग तिघी मिळणार एक. तर आता यांचा नाश्ता सुरू आहे. माझा तर झाला शाबू खिचडी. तेरा तो गेम बजाना पडेगा. शाबू बुक केले. लयच मोठं वाव होतं तुझं. ये क्या है? स्टडी करणार आहेस? भाऊ वाचून दाखव जरा. का वाच के दिखाव जरा. गाडी नाही वाचून दाखव. इंग्लिश वाचता येते का तुला? इंग्लिश
एक इंग्लिश वाचता येते दाखव. होट बघा, होट बघा, बघू जरा शिहान. होट बघा किती केवळ आहे. लाल भडक तुला वाचायचंय. मिरची खाल्ली काय का होती? मिरची भाजलेली. हा एकदम क्रंची. होय गिरे भारी मिरची ना, टेस्टी लागते तसं आहे ना. आणि मग नंतर असं बघत राहा काय, असं बघत राहा. म्हणून ते एक बॅग लांब दोघांचं दिसणार आहे. हाय असं वाकडायला मला मार मग मार आणि मग हा कमी आता एकदम ढसका आला. व्हिडिओच्या नादात नुकसान झालं. 200 रुपयाचं नाही, किती रुपयाचं? 200 रुपये. ते बघा मोबाईलचा कवर फेकायचा होता आणि मला माहित नाही जोरात फेकायला येईल. तुला कॅच पकडायला ठेवायला होतं का, विसरलं आहे ना. आयडियाच नाही की तू फेकणार आहे. अरे बापरे, एवढी मोठी काचच फुटली. चांगला कवर होता माझा लकी. आता भेटत नाही असलं माहित आहे. दिदीच्या टायमाला बघायला गेलो, आता भेटत नाही आता. अगं त्याला काच आहे मला सांगितलं पण नाही काय मी फेकणार आहे. मी पण त्या व्हिडिओ ते इथं आढळलं बघ. स्टाईल करायसाठी वाट लागली आमची. मध्ये वाट लागली. 200 रुपये नुकसान झालं बघा गाईस. आता हे कोण देणार मला? मातीत खेळायचं ना. कोण देणार? कोण तू देणार? ते माणसाने तुला काम लावायला लागलं. काय झालं? मातीत ते काय मातीत काय खेळायलास रे? आता एवढी महाग गाडी तू मातीत हे केलास. पाणी वाचून सिया पाणी नको टाकू. सिया रडायला काय झालं रे? हा काम करू देत नाही. इकडे बेबी बघत बसत बघ. लगेच ऍक्टिंग तर बघा. आता मी उठलोय, आवरलं, फ्रेश झालो. हमारे मतलब आपको मत सिखा चल. चहा पिलीस का? तर ह्याची सगळ्यांनी चहा प्यायला, अनन्यानपट प्यायला. आणि इथं सुरू आहे आता आमचा चहा. मी आणि अतुल तेवढा राहिलो काय. अतुल आणि मला चहा घेणार थोडं पैकी कडक. मी थोडं जरा जेवलो मग अशी. ही बटाट्याची भाजी आणि चपाती खाल्ली मी. आम्हाला भूक नव्हती. मग चहा जरा थोड्या वेळाने प्यावा म्हणलं, कारण की पोट भरल्यानंतर चहाचा मजा कसा घ्यायचा. काय या साहेब आली, या स्वागत करा. सत्कार समारंभ जलवा है हमारा. वाजवा. साहेब आले, द्या साहेबांना. थांबा हा म्हण. छोटा सा मेरा जहां है खुदा. ते गाणं म्हणते. तुमच्या कमेंट आल्या की तुमच्या ब्लॉग मध्ये काही कंटेंट नसते. तर तसं काही नाही. कंटेंट म्हणजे आम्ही जे डेली रुटीन मध्ये घडते तेच दाखवते. त्यासाठी काय ऍक्टिंग करावं लागत नाही. म्हणजे जसं आम्ही आहे दिवसभर काय काय करतोय काय नाही करतोय तेच दाखवते, रिअल दाखवते. ब्लॉग मध्ये काही कंटेंटची जरूरत नाही मला वाटते. कारण की कंटेंट तर शॉर्ट थ्रू बघताय तुम्ही आणि प्रेम पण देताय त्याला. इथं ब्लॉगला फक्त आपली रिअलिटी, आम्ही कसं राहतोय साधं सिंपल, आपलं एकदम साधं सिंपल राहणं आहे सगळ्यांचं घरातलं. आम्ही काय लय हे करत बसत नाही. निवांत आपलं सगळं रेग्युलर जसं असतं तसंच. सो ह्याला काय कंटेंट, ह्यात कंटेंट काय करू मग आम्ही. कंटेंट ऑलरेडी शॉर्ट थ्रू मिळतात तुम्हाला. सो तसे काही कमेंट करू नका. पण हे कंटेंट नाही, आपल्याला रिअलिटी तुम्हाला दाखवायचं. तुम्हाला आम्ही ऍक्टिंग करून तरी दाखवतेच, पण आता रिअल पण ब्लॉग तर तुम्ही बघताय की काय. तर काय आता गरमागरम चहा घेतलाय अतुलला मला. सो चला घेऊन जाऊ. हा हा ऍडन पण आला. तुला चहा पाहिजे का? तुझ हा चहा पाहिजे का? दूध पाहिजे. चहा कसं प्यायला तू? इथं सुरू आहे बघा संक्रांतीची तयारी आहे का? संक्रांती. अच्छा भोगी आणि संक्रांती एकच ना.
भोगी आधी येते भोगीच्या दिवशी आपण हे सगळं तिळगुळ नंतर वाटतं. इथं ठेवू का? वयाचा. हा. हे भैयाच्या हे अतुलचा चहा ठेवलाय कारण का तो गेलाय फिरायला. तीळ 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 बघितली की संक्रांत आठवत्या है ना. एक अभ्यास करायला एक खेळाले. स्टडी हा एमआयचा टॉर्च कसा होता? एमआयचा टॉर्च हा हा दोन्ही आयफोन मिळून एक. एमआय नाही सॅमसंग. सॅमसंग नव्हता शिवचा एमआय. एमआय सॅमसंग होता पहिला. तुझा सॅमसंग होता त्याला. एक नंबर. जो सॅमसंगची फोनची टॉर्च लय मोठा होता. जुना सॅमसंग होता हिचा. हे आयफोन नाही. आयफोनचा आहे पण एवढा नाही. कॅमेराची सेटिंग नाही केली ना अजून आपण. बघा ऍडन इथं बसले. आम्ही आता चहा पिला. चहा गार होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी काय केलं हा चहा गार होऊ नये म्हणून बसल्याला म्हणलं पहिला पिऊया आणि मग त्याला देऊया. तर ती बरोबर आम्ही आता बेडरूम मध्ये गेलो कारण की बिस्किट लपून खायला लागते ना विहानसाठी. आम्ही गेलो तो बेडरूमच्या दरवाजा बाहेर. त्याला माहिती आहे येणार हेच आहे. आता याला माहित आहे हे दूध मिळणार. तर गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय गाईज.